काय सांगशील बाळा, तुझं काय नाव आहे? 100 पैकी 100% गुण घेऊन तू नावलौकिक केला आहे देशी केंद्र विद्यालयाचा, काय सांगशील? नमस्कार, माझं नाव स्वरा राहुल शिंदे. मी श्री देशी केंद्र विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि यावर्षी बोर्ड परीक्षेत मला 100 पैकी 100 गुण पडलेले आहेत. आणि आमच्या शाळेने आमच्याकडून भरपूर मेहनत करून घेतलेली आहे आणि आम्ही कसा अभ्यास करावा याचं पूर्ण मार्गदर्शन आम्हाला कायम शिक्षकांकडून मिळत राहिलेलं आहे. कसं काय होतं वेगळे पण तुझ्या अभ्यासाचं बाळा? मी सेल्फ स्टडीवरती जास्त फोकस केलेला आहे. मी कोणतंही ट्युशन लावलं नव्हतं आणि सगळं जे काही आहे ते शिक्षक जसं सांगतील. शिक्षकांनी एखादा माझ्या परीक्षेत माझा मार्क कापला तर ते मला समजून सांगायचे की इथं कसं गेलं, तर मी त्या गोष्टीवरती जास्त फोकस करायचे आणि जे विषय माझे कमकुवत होते ते मी जास्त त्यांना वेळ द्यायचे आणि बाकी विषयांचंही सातत्याने करत काय राहायचे. व्हायचं तुला बाळा? मला पुढे नीट करायचं आहे आणि न्यूरोसर्जन व्हायचं आहे. नाव आहे तुझं? 100 पैकी 100% गुण घेतलेले आहेस तू, काय सांगशील? माझं नाव कृष्णा व्यंकटेश शिंदे. मला 100% पडलेले आहेत आणि माझं या यशाचं कारण शाळा आहे. मला इतरत्र कुठेही ट्युशन नव्हते. शाळेने पूर्णपणे माझ्या अभ्यासाची जबाबदारी घेतलेली होती आणि शाळेने खूप प्रॅक्टिस टेस्ट घेतले. 10 प्रॅक्टिस टेस्ट घेतले होते आणि प्रत्येक प्रॅक्टिस टेस्टमध्ये जे जे पेपर झाले त्या पेपरचे डाऊट सेक्शन घेण्यात आले. प्रत्येक चुका दुरुस्त करण्यात आल्या आणि जे विषय मला येत नव्हते ते माझ्या शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने सांगण्याचं काम केलं. काय व्हायचं तुला पुढे? मला या डॉक्टर व्हायचं आहे. काय नाव आहे आपलं? 100 पैकी 100% तुम्ही गुण घेतलेले आहेत. देशी केंद्र विद्यालयाचं नाव तुम्ही रोशन केलं आहे. नमस्कार, माझे नाव एरमे स्वप्नील लक्ष्मण आणि मी श्री देशी केंद्र विद्यालयाचा विद्यार्थी आणि यावर्षी बोर्ड परीक्षेमध्ये मला 100 पैकी 100% गुण मिळालेले आहेत आणि या गुणांचं कारण फक्त आणि फक्त माझी शाळा आहे. या शाळेमध्ये खूप छान असे तज्ज्ञ शिक्षक आहेत आणि प्रत्येक शिक्षकाकडे एवढं नॉलेज आहे की त्यांनी एकदम कमी लेवलच्या मुलाला सुद्धा टॉप लेवल बनवू शकतात. बरोबर. आणि नाटकरे सरांनी शेवटी सिलेक्टेड बॅच काढलेली होती, स्पेशल बॅच काढली होती आणि त्या बॅचमध्ये दररोज डेली एक पेपर घेतला. म्हणजे खूप पेपर झाले, खूप प्रॅक्टिस झाली आमची आणि त्यामुळे फायनल परीक्षेत सुद्धा आम्हाला खूप फायदा झाला त्या पेपर्समुळे. आणि एवढे पेपर घेण्यात आले की शेवटचा पेपर बघितल्यानंतर असा वाटू लागला की हे पहिलं सोडवलं आहे आपण पेपर. म्हणजे अशा चांगल्या प्रकारचे पेपर होते आणि शाळेनं पण खूप छान सपोर्ट केला. क्लास टीचरने तू कोणाला देतोस बाळा? मी शाळेतल्या सर्व शिक्षकांना आणि आईवडिलांना देईन. काय व्हायचं? मला IIT इंजिनियर व्हायचं. सर, काय सांगाल? देशी केंद्रानं हा खूप मोठा इतिहास रचला आहे. 100% पैकी 100% गुण घेणारे जवळपास 15 विद्यार्थी. महाराष्ट्रातनं पहिली आपली शाळा आहे. काय सांगाल? काय देशी केंद्र महाराजांच्या खरं म्हणजे पुण्यभूमीमध्ये देशी केंद्र महाराजांनी निर्माण केलेली ही संस्था आणि ही शाळा महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेने जी मुहूर्तमेढ रोवली ती देशी केंद्र विद्यालयापासून रोवली आणि त्या विद्यालयाचा महाराष्ट्रातली आज परंपरा आहे. गेल्या जवळपास 60 वर्षापासून अनेक वेळेस महाराष्ट्रात पहिला मान मिळवण्याचा खरं म्हणजे विद्यालयाने तो पहिला मान मिळवण्याचा सगळ्यात मोठा सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून इतिहास तो घडवला आहे आणि तो घडवलेला इतिहास शिक्षक आणि विद्यार्थी आणि शिस्तबद्धता लातूरला खरं म्हणजे शैक्षणिक पंढरी म्हणून आपण बघतो. त्या पंढरपुरातल्या विठ्ठलांचा खरं म्हणजे हा सन्मान आहे. म्हणून देशी केंद्र विद्यालय हे महाराष्ट्रात अव्वल दर्जाने यावेळेसही वेगळ्या पद्धतीने मान घेऊन खरं म्हणजे फर्स्ट येण्याची परंपरा शासनाने बंद केली. तरी पण आत्ता 100%चे विद्यार्थी येऊन महाराष्ट्रामध्ये 15 विद्यार्थी महाविद्यालय या विद्यालयाचे आलेत. म्हणून देशी केंद्र विद्यालय देशी केंद्र महाराजांच्या पुण्याईनी असाच तो पराक्रम पुढेही चालू राहील आणि येणाऱ्या काळामध्ये इमारत नव्या पद्धतीने येऊन आत्ता जे इमारत खरं म्हणजे देशी केंद्र विद्यालयाची इमारत नवीन होती आहे ती सुद्धा नाविन्यपूर्ण होती आहे आणि त्या पद्धतीने पुन्हा नावलौकिक वाढेल एवढंच या निमित्ताने सांगून हा जो मान आहे तो विद्यार्थी आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक या सगळ्यांना जातो. ही सगळं जे यश आहे त्यांना तो समर्पित केलं जाईल. स्वामी सर, काय सांगाल? तुमच्या देशी केंद्र विद्यालयानं हा इतिहास रचलेला आहे. उपमुख्याध्यापक म्हणून आपल्याला काय वाटतं? काय प्रतिक्रिया आहे? कसं अभिनंदन केलंय? मोठा कार्यक्रम घेतलाय तुम्ही आता लेकरांसाठी. नमस्कार, मी शिवानंद स्वामी, उपमुख्याध्यापक श्री देशी केंद्र विद्यालय लातूर. 1963 मध्ये देशी केंद्र महाराजांनी
या देशी केंद्र विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली आणि तेव्हापासून सुरू झालेली ही शाळा एक लहानसं रोपटं होतं आणि आमच्या विद्यालयाचा 1972चा पहिला मेरिटचा विद्यार्थी म्हणजे लातूर शहरातील नामवंत डॉक्टर चिंते साहेब, तेव्हापासून आमच्या विद्यालयानं जी मेरिटची परंपरा चालू केली ती आजतागायत कायम ठेवलेली आहे. आणि अनेकदा आमच्या विद्यालयाने महाराष्ट्रामध्ये पहिला येण्याचा मान अनेकदा मिळवला आहे. अनेकदा 24 विद्यार्थी आमच्या विद्यालयाचे मेरिटमध्ये आलेले आहेत आणि काही वेळेस तरी अगदी सगळ्याच कॅटेगरीमधून म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून असेल, मुलींमधून असेल, मागासवर्गीयातून असेल, अपंगातून असेल, या सगळ्या कॅटेगरीतून पहिला येण्याचा मानसुद्धा आमच्या विद्यालयाने मिळवलेला आहे. या वर्षामध्ये सुद्धा आमच्या विद्यालयाचा निकाल अतिशय चांगल्या पद्धतीने लागलेला आहे. विद्यालयाचा निकाल एकूण 99.72% आहे. एकूण 15 विद्यार्थी हे 100%चे आहेत आणि 212 विद्यार्थी हे 90%च्या पुढे मार्क्स घेतलेले आहेत. आमच्या विद्यालयाचा निश्चितच आम्हाला अनुभव आहे आणि या विद्यार्थ्यांनी जी मेहनत केली, आमच्या शिक्षकांनी सुद्धा त्यांच्यावरती खूप मेहनत केलेली आहे आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही विद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी जाहीर सत्कार ठेवलेला आहे. धन्यवाद.